समजा तुम्हाला ताप आलाय, अंग दुखतंय, थकवा जाणवतोय, घसा थोडा खवखवतोय, तुम्ही लगेच फोन उचलता, गुगल उघडता आणि टाईप करता ताप, अंगदुखी, थकवा कशामुळे होतो. समोर येतात शेकडो शक्यता. साधा व्हायरल, डेंग्यू, मलेरिया आणि यादीत एक नाव H1N1. तुम्ही स्क्रोल करता आणि ठरवता काही नाही, साधा सर्दी पावसाळी ताप आहे. पण या सिम्पटम मागे जर खरंच H1N1 म्हणजेच इन्फ्लुएन्झा ए व्हायरस असेल तर. गेल्या काही दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये H1N1 केसेस वाढताना दिसत आहे. दिल्लीमध्ये 2026 मध्ये आतापर्यंत 1777 H1N1 केसेस नोंदले गेले आहेत आणि बेंगळुरूमध्येही इन्फ्लुएन्झा केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा एखादा नवीन H1N1 व्हायरस आहे का, कोविड सारखी नवीन महामारी येते का, की आपण सीझनल इन्फ्लुएन्झाच्या एका वाढलेल्या वेव्ह मधून जात आहोत. आणि महाराष्ट्रात H1N1 सोबत डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियाच्या केसेस का वाढताना दिसत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची मेडिकल आणि सायंटिफिक माहिती समजून घेणार आहोत. आणि शेवटी परत त्याच गुगल सर्चकडे येऊ, तुम्ही खरंच बरोबर ठरवलं होतं का तेही बघूया. आता समजून घेऊ H1N1 म्हणजे नेमकं काय. सर्वप्रथम एक गैरसमज दूर करूया. आपण H1N1 ला अजूनही स्वाईन फ्लू म्हणतो, पण H1N1 हा इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा एक सबटाईप आहे. 2009 मध्ये याच H1N1 मुळे पॅन्डेमिक आला होता, पण त्यानंतर H1N1 कायमचा नाहीसा झाला नाही. तो सीझनल इन्फ्लुएन्झाचा भाग बनून जगभर फिरत राहिला. म्हणून आज H1N1 पॉझिटिव्ह झालं म्हणजे 2009 सारखी पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण झाली आहे असं अजिबात नाही. आणि सध्या ICMRनेही स्पष्ट केलं आहे की भारतात H1N1चा कोणताही नवीन स्ट्रेन आढळलेला नाही. सध्या वाढणारी केसेस ही सीझनल इन्फ्लुएन्झा ऍक्टिव्हिटीशी संबंधित आहे. मग या केसेस अचानक वाढताना का दिसत आहे, याचं उत्तर एका कारणात अजिबात नाही. पावसाळ्यात वातावरणात ह्युमिडिटी वाढते, लोक जास्त वेळ बंद जागांमध्ये राहतात, शाळा, कार्यालय, पब्लिक ट्रान्सपोर्ट, गर्दीची ठिकाणं, इथं रेस्पिरेटरी व्हायरसेसचा ट्रान्समिशन वाढण्याची शक्यताही जास्त असते. H1N1 हा रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आणि रेस्पिरेटरी सिक्रेशनद्वारे पसरतो. म्हणजे संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा जवळून बोलते तेव्हा व्हायरस असलेले ड्रॉपलेट्स आसपासच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. विशेषतः क्राऊडी आणि पोअरली व्हेंटिलेटेड स्पेसमध्ये ट्रान्समिशनचा धोका हा जास्त असतो. बरं, मग या H1N1 ची सिम्पटम्स कोणती. H1N1 ची सुरुवात अनेकदा साध्या व्हायरल फ्लू सारखीच वाटू शकते. उदाहरणार्थ ताप, खोकला, घसा दुखणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, कधी कधी नाक वाहणे. म्हणून फक्त सिम्पटम्स पाहून हा साधा व्हायरल आहे किंवा हा H1N1 आहे असं निश्चित सांगता येणार नाही. त्यासाठी क्लिनिकल असेसमेंट आणि गरजेनुसार टेस्टिंग केली जाते. ICMRच्या माहितीनुसार सीझनल इन्फ्लुएन्झा ज्यामध्ये H1N1चा समावेश आहे बहुतेक लोकांमध्ये सेल्फ लिमिटिंग असतो आणि योग्य काळजी घेतल्यास रिकव्हरी होते. पण मग H1N1 धोकादायक कधी होऊ शकतो, इथे खरी काळजी आपल्याला घ्यायची आहे. प्रत्येक H1N1 पेशंट गंभीर होतो असं नाही, पण काही लोकांमध्ये इन्फ्लुएन्झामुळे कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका हा जास्त असतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि काही अंडरलाईन मेडिकल कंडिशन्स किंवा कॉम्प्रोमाइज इम्युनिटी असलेले लोक यांचा समावेश होतो. इन्फ्लुएन्झा काही वेळा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाऊन निमोनियासारख्या कॉम्प्लिकेशन्सला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून फक्त फ्लू आहे, काही होत नाही असं गृहीत धरणं योग्य नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, H1N1 आणि कोविड दोन्ही सारखे आहेत का. हा प्रश्न सध्या सर्वात जास्त विचारला आहे. उत्तर आहे नाही. H1N1 आणि कोविड-19 हे दोघे वेगवेगळे व्हायरस आहेत. H1N1 हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. कोविड-19 हा SARS-CoV-2 या कोरोना व्हायरसमुळे होतो. दोन्ही रेस्पिरेटरी इन्फेक्शन असल्यामुळे सिम्पटम्स काही प्रमाणात सारखे असू शकतात. पण सध्याची H1N1 वाढ म्हणजे कोविड सारखी नवीन पॅन्डेमिक वेव्ह सुरू झाली आहे असा कोणताही पुरावा अजिबात नाही. ICMRने सध्या कोणताही नवीन H1N1 स्ट्रेन आढळलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे आणि पॅनिक करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. म्हणून सावध राहा, पण घाबरू नका. पण एक गोष्ट अजून बाकी आहे जी बहुतेक लोक चुकतात आणि तीच पुढे आपण बघणार आहोत. आता आपण महाराष्ट्राकडे वळूया. महाराष्ट्रासाठी पिक्चर थोडंसं वेगळं आहे आणि महत्त्वाचं आहे, कारण इथे फक्त रेस्पिरेटरी इन्फेक्शन नाही, पावसाळ्यामुळे मॉस्किटो बॉर्न डिसीजेस सुद्धा वाढत आहेत. मुंबईमध्ये 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या काळात 3177 मलेरिया केसेस, 1079 डेंग्यू केसेस आणि 309 H1N1 केसेस नोंदल्याचं रिपोर्ट करण्यात आलाय. म्हणजे एका बाजूला H1N1 सारखा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि दुसऱ्या बाजूला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शन. आता हे डेंग्यू, चिकनगुनिया का वाढतात, तर याचं मुख्य कारण आहे एडिस मॉस्किटो. पावसाळ्यात घराच्या आसपास, बांधकामाच्या ठिकाणी, रिकाम्या प्लॉटमध्ये, टायरमध्ये, पाण्याच्या टाक्यांमध्ये किंवा इतर कंटेनर्समध्ये पाणी साचू शकतं.
याच स्टॅग्नंट वॉटरमध्ये मॉस्किटो ब्रीडिंग करू शकतात. नाशिकमध्येही डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या केसेस वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मॉस्किटो ब्रीडिंग साईट्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. म्हणून फक्त माझ्या घरात डास नाहीत एवढंच पुरेसं नाही, तुमच्या घराभोवती साचलेलं पाणी हे मात्र नक्की तपासलं पाहिजे. आता आणखी एक महत्वाचं, H1N1 डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या सिम्पटम्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं का? तर नक्कीच हो, आणि हीच एक मोठी समस्या आहे. समजा एखाद्या व्यक्तीला ताप, अंगदुखी, थकवा आणि डोकेदुखी आहे, तर ही इन्फ्लुएन्झामध्ये लक्षणं दिसू शकतात. डेंग्यूमध्येही फीवर आणि बॉडी एक असू शकतो. चिकनगुन्यामध्ये फीवर आणि सिव्हिअर जॉईंट पेन असू शकतो. म्हणून फक्त ताप आला म्हणजे व्हायरल किंवा अंगदुखी म्हणजे डेंग्यू असा निष्कर्ष काढू नका. डायग्नोसिस, सिम्पटम प्लस एक्झामिनेशन प्लस योग्य टेस्टिंग यावर आधारित असतो आणि स्वतःहून अँटीबायोटिक्स किंवा इतर प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स सुरू करणं टाळा. मग आता स्वतःचा बचाव कसा करायचा? आता सर्वात महत्वाचा भाग, तुम्हाला वाटतं का हे सगळं टाळता येत नाही? टाळता येतं आणि ते फार अवघड सुद्धा नाही. सगळ्यात पहिला नियम, आजारी असताना इतरांपासून अंतर ठेवा. तुम्हाला फीवर, कफ, फ्लू लाईक सिम्पटम असतील तर गर्दीत जाणं टाळा. विशेषतः वल्नरेबल लोकांच्या संपर्कात येणं काळजी घ्या. दुसरा नियम, हातांची स्वच्छता, वारंवार हात धुवा, विशेषतः खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर, बाहेरून घरी आल्यानंतर. तिसरा नियम, गर्दीच्या बंद जागांमध्ये काळजी. खूप गर्दीच्या किंवा पोअरली व्हेंटिलेटेड जागांमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शनचा ट्रान्समिशन वाढू शकतो. गरजेनुसार मास्क वापरणं हा प्रॅक्टिकल प्रिकॉशन ठरू शकतो. आणि चौथा नियम, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन बद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः हाय रिस्क इंडिव्हिज्युअलसाठी अॅन्युअल इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन महत्त्वाचं ठरू शकतं. तुमच्यासाठी व्हॅक्सिन योग्य आहे का हे डॉक्टरांशी डिस्कस करा. पाचवा नियम, घराभोवती पाणी साचू देऊ नका. डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या प्रिव्हेन्शनमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणती लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे तातडीने जावं. फक्त H1N1 पॉझिटिव्ह आहे का यावर लक्ष देऊ नका. पेशंट क्लिनिकली कसा आहे हे महत्त्वाचं आहे. श्वास घेण्यास त्रास आहे का? छातीत दुखतंय का? अत्यंत अशक्तपणा आलाय का? गोंधळ किंवा अल्टर्ड कॉन्शियसनेस आहे का? सतत वाढणारा किंवा गंभीर ताप आहे का? पाणी न पिणे किंवा डिहायड्रेशनची लक्षणं किंवा सिम्पटम सतत वर्सन होत असतील तर मेडिकल इव्हॅल्युएशन करण्यासाठी उशीर अजिबात करू नका. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला किंवा हाय रिस्क मेडिकल कंडिशन असलेल्या व्यक्तींमध्ये सिम्पटम गंभीर होत असल्यास लवकर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आजच्या परिस्थितीकडे पाहताना दोन टोकाच्या चुका अजिबात करू नका. पहिलं, काहीच झालेलं नाही, आणि दुसरं, H1N1 वाढतोय म्हणजे कोविड सारखी पॅन्डेमिक आली. दोन्ही चुकीचं आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार H1N1 केसेस अनेक ठिकाणी वाढत आहेत, पण नवीन H1N1 स्ट्रेन आढळल्याचा पुरावा नाही. ICMRच्या मते ही सीझनल इन्फ्लुएन्झा ऍक्टिव्हिटी आहे आणि पॅनिक करण्याचं अजिबात कारण नाही. मात्र वल्नरेबल व्यक्तींनी अधिक काळजी घेणं, सिम्पटमकडे दुर्लक्ष न करणं आणि योग्य वेळी मेडिकल ॲडवाईस घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात त्यासोबत डेंग्यू, चिकनगुन्या आणि मलेरियाचा सीझनल बर्डन सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायलाच हवा. आता आठवतंय आपण सुरुवातीला बोललो होतो, तुम्हाला ताप आला आणि गुगल केलं आणि ठरवलं काही नाही, साधा व्हायरल आहे. आता तुम्हाला माहिती आहे तो निर्णय पूर्णपणे बरोबरही असू शकतो किंवा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण फक्त गुगल सर्च किंवा फक्त सिम्पटम्स बघून ठरवणं पुरेसं नाही. योग्य काळजी, निरीक्षण आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला हेच खरं उत्तर आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला किंवा घरातील कोणाला ताप, खोकला, अंगदुखी किंवा अचानक खूप थकवा जाणवला तर साधा व्हायरल असेल म्हणून दुर्लक्ष करू नका. पण त्याच वेळी सोशल मीडियावरील भीतीदायक मेसेजेस पाहून पॅनिक सुद्धा करू नका. योग्य माहिती घ्या, सिम्पटम्स मॉनिटर करा आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या शहरात H1N1, डेंग्यू किंवा चिकनगुन्याची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण आजारापेक्षा भीती कमी करणं आणि योग्य माहिती पोहोचवणं जास्त महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. तुमचं आरोग्य हीच माझी जबाबदारी. पुन्हा भेटूया एक अशाच महत्त्वाच्या मेडिकल विषयासह. स्टे इन्फॉर्म, स्टे सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ जनजागृती आणि शैक्षणिक उद्देशासाठी आहे. यातील माहिती वैद्यकीय निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही. गंभीर किंवा वाढणारी लक्षणे असल्यास आपल्या डॉक्टरांचा प्रत्यक्ष सल्ला नक्की घ्या.